अडाळ्यांच्या नागरिकांनो एक प्रश्न विचारू। विकासाच्या नावाखाली फुगे फुलवले, फीत कापल्या, फोटो सेक्शन झाले, पण तुमच्यासाठीच्या सुविधा आजही कुलूपबंद का आहेत? लाखोंचा पैसा खर्च करून उभारलेले प्रकल्प, शौचालय, कमोड, कचराकुंडी, बोरवेल, ट्यूब पंप, सोलर पॅनल हे सगळं फक्त लोकार्पणासाठी की गावकऱ्यांसाठी? 29 ऑगस्ट 2025 रोजी मोठ्या थाटामाटात लोकार्पण, माजी पालकमंत्री, मान्यवर, पाहुणे, फोटो, माईक, टाळ्या सगळं चमचमीत होतं। पण आज गावकऱ्यांना हवे असलेले तेच प्रकल्प अजूनही कुलूपबंद। जनतेचा पैसा खर्च झाला पण जनतेला सुविधा मिळत नाही, हे कसले प्रशासन? विकास दिसतोय पण वापरात येत नाही, हे कसले नियोजन? लोकार्पणाचा गाजावाजा संपला की लोकांची गरज संपते का? अडाळ बाजार चौकातलं एकमेव खेळाचं मैदान आज कचऱ्याच्या ढिगाणं संपलंय। दुर्गंधी, अस्वच्छता, घाण आणि त्या शेजारी अभ्यासिका केंद्र। मुले अभ्यास करणार की दुर्गंधी सहन करणार? हे कसलं प्रशासन, कसली विकास काम, कसली जबाबदारी? गावकऱ्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे। गावकऱ्यांना प्रश्न पडलाय, निधी आला, प्रकल्प उभारले, लोकार्पण झालं, मग वापरासाठी कधी उघडणार? कधी मिळणार सुविधा? कधी थांबणार ही निष्काळजीपणा? गावकऱ्यांचा संताप आता प्रचंड वाढलाय, ते स्पष्ट पडत आहे। विकासाच्या नावाखाली लोकांच्या डोळ्यात धूळ फेकू नका। अस्वच्छता, टाळाटाळ, दुर्लक्ष ही सगळी परिस्थिती अडाळची ओळख होऊ द्यायची का? सरकार, लोकप्रतिनिधी, अधिकारी लोकांसाठीच्या सुविधा लोकांपासूनच का बंद? याचं उत्तर कोण देणार? आज जनतेचा एकच आवाज, लोकार्पण नाही, सुविधा वापरायला द्या। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? अडाळमध्ये विकास होतोय की फक्त नावे लावली जाते? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा। रजा माशी 24 न्यूज करता आकाश नंदागोळी, पवनी भंडारा।